प्रज्वल मोहिते 6 शेंब्याचा पैलवान आहे. आज यात्रेचा 3रा दिवस आहे आणि कुस्त्या लागल्यात. आता आपण कुस्त्या बघूयात. आपल्यासाठी ह्या गोष्टी नवीन आहेत, तर बघूया किती मजा येते आता इथे. बसणाऱ्याने जरा सावध बसा. मोबाईलच्या नादात आज कोणाला काही सुचत नाही. चला 100 जरा समोर वस्ताद मंडळी फिरते राहायचंय. समोरचे फेटेवाले वस्ताद जरा नाव सांगा मला एकदा. युवराज शिंदे साहेब रोले गावचेच आहे. सन्माननीय पैलवान जुन्या जाणत्या काळातील युवराज दादा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या मैदानामध्ये आहे. जुन्या काळातले जाणकार वस्ताद आहे. अतिशय सुंदर काम आहे. रोले गावाने अतिशय तुमचा सन्मान चांगल्या पद्धतीने केलाय. त्याच्यामुळे आज रोले गावची मंडळी अतिशय शोभून दिसते. सातारा जिल्ह्याची माते जरा जपून घालायचे. सातारा जिल्ह्याला कुस्तीचा इतिहास आहे. अरे रुंगला म्हणजे एकदम डोंगरावरती वसलेलं गाव आहे, तरी पण या गावामध्ये कुस्तीचा नाद आहे. कुस्तीचा वास असणारी मंडळी आहे. कुस्ती शौकीन मंडळी आहे. कुस्ती शौकीनासाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊ द्या. टाळ्याला कमी पडता कामा नये. आजचं मैदान इतिहासामध्ये नोंद होणारं मैदान आहे. अतिशय सुंदर मैदान आहे. देखणं मैदान आहे. आजच्या मैदानाचं नियोजन अतिशय सुंदर असं झालेलं आहे. किती नंबरची कुस्ती आहे? 21 नंबरचे पैलवान. 21 नंबरचे पैलवान मैदानात घ्यायचं आहे. पैलवान रुद्र साठे म्हसोलीचा आहे आणि पैलवान प्रज्वल मोहिते 6 शेंब्याचा पैलवान आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पैलवान मंडळी आपल्याला पुन्हा एकदा सूचना आहे, जरा शांतता राखा. मी सांगतो थोडक्यात ऐका. जरा देणगीदारांना मैदानात फिरवा. जरा 21 नंबरचा पैलवान रुद्र साठे हात वरती करा. त्याच्या सोबत लागणारा पैलवान प्रज्वल मोहिते 6 शेंब्याचा आहे. त्यात हलगीपट्टू देणगीदारांना सुद्धा मी सूचना करतो. देणगीदारांचं नाव पुकारलं की जरा गेट वरती यायचं आहे. आपणास वाजत गाजत इथं कुस्तीपर्यंत घेऊन जाण्यात येईल. आत्ताच झालेल्या कुस्तीमध्ये शेडगेवाडीचा पैलवान विजय झालेला आहे. विजय पैलवानाचं हार्दिक स्वागत आहे. दोघांचं सुद्धा स्वागतास पात्र आहे. धन्यवाद आहे. आला तुम्ही काय घेतलं. रोले गावठाण, गगनगिरी आव्हाड, सुतारवाडी, नवबौद्ध या सर्वांच्या वतीने या कुस्तीला प्रारंभ होणार आहे. सन्माननीय पंचमंडळी, आजच्या 1 नंबरच्या कुस्तीला शिवछत्रपती अकाला कराडचे वस्ताद सन्माननीय बाजीराव शेवाळी नाना यांच्या पंच म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. नाना जरा आतमध्ये जायचं आहे. 1 नंबरचे पैलवान आणि मैदानात आलेला आहे. 1 नंबरचा पैलवान 1 नंबरचा पैलवान ऋतुराज मासाळ जरा हात वरती करा. गंगावेश तालीम कोल्हापूरला सराव करणारा वस्ताद विश्वास दादा हरबले यांच्याकडे सराव करतोय. आणि कुस्ती पहा. या ठिकाणी 1 नंबरचे पैलवान जगन्नाथ पावणे जरा हात वरती करा. छत्रपती शिवाजी आखाडा कराडचे वस्ताद सदामभाऊ पावणे यांचे चिरंजीव, लहान चिरंजीव जगन्नाथ पावणे अनेक गदांचा मानकरी आहे. आज आपल्या रोले गावामध्ये 1 नंबरच्या कुस्तीसाठी लागणार आहे. चला 2 नंबरची कुस्ती रोहित वरती कब्जा घेतलेला आहे. शेवटची 1 नंबरची कुस्ती लावण्यासाठी याच गावचे सरपंच कदम साहेब, शुभम कदम साहेब, त्यांचे सहकारी मित्र उपसरपंच सुरेश साळुंके दादा
त्यांचे सर्व सदस्य, यात्रा कमिटीचे अध्यक्ष, या गावातील सर्व मगाशीच वाचन दाखवलेले सर्व छोट्या छोट्या वाडीतील सर्व कमिटी मेंबर आपण उपस्थित राहायचं आहे. आपल्या शुभ हस्ते चला गेट वरती यायचे सर्वांनी आपल्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ करायचा. चला मगाशी वाचून दाखवलेले सर्व सामान्य सदस्य मंडळी, अध्यक्ष मंडळी आपण गेट वरती यायचं आहे. वाजत गाजत सर्व सदस्यांना मैदानामध्ये घेऊन यायचं आहे. आणि समोरची कुस्ती पहा. मंडळी पैलवानाने कब्जा घेतलेला आहे. पंच सुद्धा सतर्क आहे. दादा पैलवान जरा हात वरती करा. सतर्क पंच. आणि कुस्ती पहा. कब्जा घेतलेला आहे. घोड्यावरती स्वार हवा तसा स्वार झालेला आहे. आणि कुस्ती गार 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 फिरायला लागलेला आहे. मंडळी पैलवान अतिशय शिवछत्रपती क्रीडा संकुल स्वप्नाचा पैलवान आहे आणि रोहित चव्हाण शामगावचा आहे. डोळ्याचं पारणं फेडणारं मैदान आहे. अतिशय सुंदर आहे. मुंबईकर मंडळी आपल्या डोळ्याचं पारणं अतिशय फेडण्यासारख्या कुस्त्या आहेत. अतिशय सुंदर मैदान त्याचं नियोजन हे संयोजन झालेलं आहे. चला एक नंबरची कुस्ती जोडून घ्या. शंभू दादा एक नंबरची कुस्ती जोडताय का? चला दोन नंबरचे पंचमंडळी सतर्क करायचं. कब्जा घेतलेला आहे. रोहित चव्हाण आपला यशवंत साठला वागी बघून द्या की घोड्यावरती स्वार व्हावा असा स्वार झालेला आहे. आणि कुस्ती पहा, ताकद पहा, मान पहा आणि मनगट पहा. एवढा पैलवान व्हायला दररोज तुपाचं डबं खायला लागतात आणि वंजळीवर बदाम खावं लागतं तेव्हा अशी तब्येत होते. उद्यापासून सुरुवात करशील तूप खायला. आपल्याला चमचावर तूप ज्यादा झालं तर सकाळच्या बरी भोकांडी लागते. पैलवानाचा खाना पैलवानालाच खाऊ जाणं. पैलवानाचा खाना पैलवानानं खाला पाहिजे. खाला तर पचला पाहिजे आणि पचला तर असा दिसला पाहिजे. त्यालाच पैलवान म्हणतात. पैलवान म्हणजे नम्रता असते. पैलवानाच्या अंगी सर्व गुण असतात. सर्व गुण संपन्न अशा पद्धतीचा पैलवान असतो. मगाशी सांगितलं पहिलवान म्हणजे पहिलावान असतो. ज्याला सगळीकडे मान आहे तो म्हणजे पैलवान. ही सातारा जिल्ह्याची माती आहे. माती जरा जपून घालायची आहे. माती घालायचं काम चालू वस्ताद मंडळी करत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये शूरवीरांचा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रासाठी अनेक पदकं दिलेली आहेत. ऑलिम्पिकचं पहिलं पदक सातारा जिल्ह्याने दिलंय. गावाचं नाव गोळेश्वर, तालुका कराड, जिल्ह्याचं नाव सातारा जिल्हा. आईचं नाव पुतळाबाई, वडिलांचं नाव दादासाहेब आणि खाशाबा जाधव. 1952 साली पहिल्यांदा फिनलँडची राजधानी हेलसिंकी इथे गेले. एकटेच गेले आणि भारत मातेसाठी पहिलं ऑलिम्पिकचं पदक, वैयक्तिक पदक ज्यांनी दिलं ते म्हणजे खाशाबा जाधव. सातारा जिल्ह्यातील कीर्तिमान अनेक पैलवान होऊन गेलेत. म्हणूनच खाशाबा जाधवांचं नाव जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत गाजत राहणार आहे. अशाच पद्धतीनं महाराष्ट्र केसरी असेल. महाराष्ट्र केसरीचं
याच गावचे सन्मान्य सरपंच साहेब, उपसरपंच साहेब आणि त्यांचे गावगाडा असणारे सर्व सहकारी, तसेच मुंबईचे मित्रमंडळ परिवार, मुंबईकर मंडळी उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ होतोय. शिवशंभू प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आणि सेक्रेटरी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते 1 नंबरच्या कुस्तीला प्रारंभ होतोय. 1 नंबरचा पैलवान जगन्नाथ पावणे, जरा हात वरती करा. 1 नंबरचे पैलवान छत्रपती शिवाजी आखाडा घराचा पैलवान आहे. त्याच्यासोबत लढणारा ऋतुराज मासाळ गंगावेश काढून सोलापूरचा आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. हलगेवाले मंडळी आधीमध्ये कणका मारायचं, जरा चलाकी दाखवायची. आता कुस्ती पहा. कुस्तीसाठी पंच म्हणून छत्रपती शिवाजी आखाडा कराडचे बसतात सन्माननीय बाजीराव शेवाळी नाना, जरा हात वरती करा. चप्पलवाले जरा बाहेर काढा. जिथं जिथं मैदान असतं तिथं हनुमंतरायाचा वास असतो. कुस्ती मैदानाचं पावित्र्य राखणं आपली जबाबदारी आहे. कुस्ती पहा. एकमेकाची ताकद आजमावण्याचं काम चालू झालेलं आहे. एक आहे चप्पल चित्तान, दुसरा ठाण्यावर, अशी कुस्ती लागलेली आहे. कुस्ती जोडणाऱ्याचं कौतिक आहे. सोनाराच्या तागड्याने मापून, तोलून मापून कुस्ती जोडलेली आहे. धन्यवादास पात्र आहेत आजच्या मैदानाचे मार्गदर्शक सन्माननीय रोहितदादा काटकर आहेत. थोडक्यात कणका मारायचे, थोडक्यात. दुसरे सन्माननीय मार्गदर्शक शंभूदादा पाटील गणपतीकर आहेत. थोडक्यात हलगेवाल्याची जाता एक कुस्ती लावा. हलगेवाले खैताळवाल्यानी खमकावालं, अतिशय सुंदर काम आहे. कुस्ती पुकारायला लागतं, त्यामुळे थोडक्यात कणका मारायचा असतो. कुस्तीवरती कब्जा घेण्याचं काम, एकमेकाची ताकद आजमावण्याचं काम चालू झालंय. जगन्नाथ पावणे निळलान परिधान केलेला जगन्नाथ पावणे कासार शिरब्याचा पैलवान आहे. घोड्यासारखा स्वार झालेला आहे जगन्नाथ पावणे आणि लाल परिधान केलेला, दोन्ही पायामध्ये निकाब परिधान केलेला ऋतुराज मासा गंगावेश तालीम कोल्हापूरचा पैलवान आहे. त्याच तोलामोलाचा पैलवान आहे. मगाशीच सांगितलं, पैलवान तयार करणं म्हणजे खायचं काम नाही. एक लुगडी तिजोरी अशाच पद्धतीची घरामध्ये तयार करा. काय करायची, 100 पोरण गावावर एकच तयार करा. उघडी तिजोरी म्हणायची. तुमची संपत्ती पाहायला कोणी सुद्धा येत नाही, परंतु ही उघडी संपत्ती आहे, उघडी तिजोरी. अशा पद्धतीची संपत्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. गल्ली गल्लीत राहून फिरायला लागले. विजय झालेला आहे. जगन्नाथ पावणे आजच्या मैदानासाठी 1 नंबरचे जगन्नाथ पावणे विजय झालेले आहेत. छत्रपती शिवाजी आखाडा कराड.